पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडीत 5 अनधिकृत धार्मिक स्थळांवर रविवारी मध्यरात्री बुलडोझर कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। मात्र कारवाईची स्पष्ट माहिती न देता अनधिकृत बांधकाम पाडल्याचं स्पष्टीकरण महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिलं। ज्येष्ठ साहित्यिक ग. दी. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या स्मृतींशी जोडलेल्या ऐतिहासिक पंचवटी निवासस्थानावरून माडगूळकर कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे। सौमित्र श्रीधर माडगूळकर यांनी काही कुटुंबियांकडून पंचवटीचा पुनर्विकास किंवा पाडकाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे। मराठी साहित्यप्रेमी आणि गदिमांचे चाहते यांनी या वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी पुढे यावं असं आवाहन सौमित्र यांनी केलं। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एका तरुणाने जाळीवर उडी मारली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। फरासखाना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात मोठी कारवाई करत 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं। पोलिसांकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। मागील 11 महिन्यांमध्ये 94 बांगलादेशींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली। अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करणारा पोलीस कर्मचारी केतन उत्तम धेंडे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील धेंडे याला पोलीस उपायुक्त डॉक्टर सागर कवडे यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत।